हॅलो फ्रेंड्स. सो आजपासून आपण आपल्या सिलेबसला सुरुवात करून देऊ. वी आर गोइंग टू स्टार्ट द नेक्स्ट ऑर यू कॅन से द थर्ड चॅप्टर इलॅस्टिसिटी. आय थिंक रेग्युलर क्रॅश कोर्समध्ये आपले 2 चॅप्टर्स झाले आणि तिसरा आपण सुरुवात केली होती आणि नंतर हे लॉकडाऊनमुळे आपल्याला सगळं थांबवावं लागलं होतं, बरोबर आहे. तर आजपासून आपण सुरुवात करून देऊ. ॲज आय टोल्ड यू की मी मेसेजमध्ये तुम्हाला बोललो होतो की हे चॅप्टर 3 लेक्चरमध्ये होईल. बट सिलेबस पाहिल्यानंतर मला असं लक्षात आलं की इट मे बी टेक्स 2 मोर लेक्चर, म्हणजे आपल्याला 4 ते 5 लेक्चर्स आपल्याला ह्या चॅप्टरसाठी लागू शकतात. ठीक आहे. सो दॅट इज वॉट द फर्स्ट लेक्चर. आज पहिलं लेक्चर मी टाकतो. याच्यानंतर येत्या 1-2 दिवसांमध्ये उरलेले 3-4 लेक्चर्स जे पण असतील ह्या चॅप्टरचे ते पण तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. ठीक आहे. मग चॅप्टर फिनिश होऊन जाईल. सो वी आर नाऊ गोइंग टू स्टार्ट द इलॅस्टिसिटी. नाऊ बिफोर गोइंग टू स्टार्ट द इलॅस्टिसिटी यू मस्ट नो अबाउट द मॅटर. आपल्याला मॅटर म्हणजे काय ते माहिती असायला पाहिजे. आणि मॅटर माहिती झाल्यानंतर मग आपण ॲक्च्युली इलॅस्टिसिटी काय आहे किंवा कुठून येतं त्याच्याकडे बघायला सुरुवात करू. सो व्हॉट इज द मॅटर ॲक्च्युली? सी, मॅटर इज एनिथिंग इन द युनिवर्स दॅट कॅन ऑक्युपाईज द स्पेस अँड पजेसेस मास. ठीक आहे. मॅटर कशाला म्हटलं जातं की ज्याने जागा व्यापायला पाहिजे आणि ज्याला मास असायला पाहिजे. बरं, इतकंच नाही तर अजून एक पुढे डेफिनेशनमध्ये एक छोटा पार्ट येतो. मॅटर इज एनिथिंग इन द युनिवर्स दॅट कॅन ऑक्युपाईज द स्पेस, पजेसेस मास अँड इट कॅन बी परसिव्ड बाय द सेन्स. आपल्याला सेन्सने कळायला सुद्धा पाहिजे की इथं काहीतरी वस्तू आहे. सो दिस इज व्हॉट वॉज कॉल्ड ॲज द मॅटर. दॅट मॅटर इज एनिथिंग इन द युनिवर्स दॅट कॅन ऑक्युपाईज द स्पेस, पजेसेस मास अँड इट कॅन बी परसिव्ड बाय द सेन्स इज कॉल्ड ॲज द मॅटर सिम्पली. ठीक आहे. मग हा जो मॅटर ज्याला आपण म्हणतो युनिवर्समधला, तर मॅटर इज गेट डिव्हायडेड इन टू द डिफरंट स्टेट्स, ज्याला तुम्ही स्टेट्स ऑफ द मॅटर म्हणतात. ठीक आहे. स्टेट्स ऑफ द मॅटर बेसिकली तसं पाहायला गेलं तर मॅटर इज कन्सिस्टिंग इन टू द 5 स्टेट्स ॲक्च्युली. बट त्यातल्या ज्या 3 आहेत, पहिल्या 3, द फर्स्ट 3 स्टेट्स ऑफ द मॅटर आर वेल नोन. पहिल्या 3 वेल नोन स्टेट्स आहे. नंतरच्या ज्या 2 आहेत त्या अंडर रिसर्च किंवा त्याच्यावर काही अमाऊंटमध्ये रिसर्च झालेल्या स्टेट्स आहे. मग पहिल्या 3 स्टेट्स कुठल्या आहे बघा. द फर्स्ट स्टेट ऑफ द मॅटर इज सॉलिड, सेकंड वन इज लिक्विड अँड थर्ड वन इज गॅसेस. आता हे जे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस आहे, ह्या तिघांना त्यांच्या त्यांच्या इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक्सने ओळखलं जात असतं. फॉर एक्झाम्पल सॉलिड्स आहे, तर सॉलिड पजेसेस डेफिनाईट शेप अँड डेफिनाईट व्हॉल्यूम. सॉलिडला डेफिनाईट शेप पण असतो, डेफिनाईट व्हॉल्यूम पण असतो. म्हणून सॉलिडची डेफिनेशन केली जाते की इट पजेसेस डेफिनाईट शेप ॲज वेल ॲज डेफिनाईट व्हॉल्यूम. त्याला सॉलिड म्हटलं जात असतं. त्याच्यानंतर सेकंड स्टेट येते मॅटरची, दॅट इज द लिक्विड. लिक्विडबद्दल काय असतं तर लिक्विड पजेसेस डेफिनाईट व्हॉल्यूम बट नॉट डेफिनाईट शेप. लिक्विडला डेफिनाईट व्हॉल्यूम आहे पण लिक्विडचा शेप डेफिनाईट नसतो. लिक्विडला तुम्ही ज्या पण कंटेनरमध्ये पोर्ट कराल तर लिक्विड विल टेक द शेप ऑफ दॅट कंटेनर. लिक्विड त्या कंटेनरचा शेप घेत असतो नेहमी. कुठल्याही कंटेनरचा शेप तो अक्वायर करत असतो. सो दिस इज अबाउट द लिक्विड. सो मॅटरची पहिली स्टेट आहे सॉलिड, दुसरी स्टेट झाली लिक्विड अँड द थर्ड स्टेट ऑफ द मॅटर इज कॉल्ड ॲज द गॅस. तिसरी जी स्टेट आहे त्याला गॅसेस म्हटलं जात असतं किंवा गॅस म्हटलं जात असतं. मग गॅसेसची इन्फॉर्मेशन काय बघा आता. द गॅसेस नायदर पजेसेस डेफिनाईट शेप नॉर पजेसेस डेफिनाईट व्हॉल्यूम. गॅसेसला डेफिनाईट शेप पण नसतो, डेफिनाईट व्हॉल्यूम पण नसतो. ठीक आहे. मग गॅसेस हा कॉम्प्रेस्ड होऊ शकतो, गॅसेस एक्सपांड्स होऊ शकतात. तुम्ही गॅसेसला ज्या कंटेनरमध्ये घ्याल त्या कंटेनरचा शेप तो घेत असतो. म्हणून त्याच्याबद्दल असं म्हटलं जात असतं गॅसेस नेव्हर पजेसेस ऑर गॅसेस नायदर पजेसेस डेफिनाईट शेप नॉर पजेसेस डेफिनाईट व्हॉल्यूम. गॅसेसला शेपही परफेक्ट नसतो, व्हॉल्यूम पण परफेक्ट नसतो. सो दिज आर what was the 3 different states of the matter. So matter is anything in the universe that can occupy the space, possesses mass and can be perceived by the sense. The 3 states of matters are there, the solid, the liquid and the gases. मग जसं मी तुम्हाला बोललो अपार्ट फ्रॉम दिस याच्यानंतरही 2 स्टेट्स आहे, अंडर रिसर्च आहे असं तुम्ही म्हणू शकतात. एकाला म्हटलं जात असतं सुपर हॉट स्टेट आणि दुसऱ्याला म्हटलं जात असतं सुपर कूल स्टेट, पण ज्याच्याबद्दल आपल्याला काही जास्त डिस्कस करायची गरज नाही आहे. ठीक आहे. सो मुव्हिंग टू द नेक्स्ट स्लाईड नाव. सी, आता ह्या सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसपैकी आपल्याला लिक्विड आणि गॅसेसशी काही घेणं देणं नाही आहे. आपल्याला बेसिकली आता इथं सॉलिडशी परत घेणं देणं आहे.
ठीक आहे, कारण इलॅस्टिसिटी हा जो कन्सेप्ट आहे हा आता सॉलिडपासून जनरेट होणारा कन्सेप्ट आहे. मग सॉलिडचं सुद्धा क्लासिफिकेशन आता ह्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. द सॉलिड्स आर अगेन गेट क्लासिफाईड इन टू द 3 डिफरंट कॅटेगरीज. सॉलिडला सुद्धा 3 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड करण्यात आलेल्या आहे. मग ह्या 3 कॅटेगरीज कोणत्या बघा आता, तर त्यात सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे ज्याला म्हटलं जात असतं रिजिड बॉडी. 2 नंबर जी आहे त्याला म्हणतात प्लास्टिक बॉडी आणि 3 नंबर जो आहे त्याला म्हटलं जात असतं इलॅस्टिक बॉडी. आता हे जे क्लासिफिकेशन आहे सॉलिडचं, तर ह्या क्लासिफिकेशनसाठी एक क्रायटेरिया डोळ्यासमोर ठेवलेला आहे, एक क्रायटेरिया तिथं अप्लाय केलेला आहे. अँड दॅट क्रायटेरिया इज की व्हेन वी अप्लाइज द एक्सटर्नल फोर्स ऑन द सॉलिड. एखाद्या सॉलिडवर तुम्हाला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करायचा आहे अँड आफ्टर दॅट फोर्स, आफ्टर द ॲप्लिकेशन ऑफ दॅट फोर्स, हाऊ द बॉडी बिहेव्ज अंडर द ॲक्शन ऑफ दॅट एक्सटर्नल फोर्स. त्या बॉडीचं बिहेवियर कसं आहे. तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला बॉडीवर, त्याच्यानंतर बॉडी त्या एक्सटर्नल फोर्सवर रिॲक्ट कसं करते. सो दॅट इज वॉट द रिॲक्शन ऑफ द बॉडी. फोर्स अप्लाय केल्यानंतर हाऊ द बॉडी बिहेव्ज अंडर द ॲक्शन ऑफ दॅट एक्सटर्नल फोर्स, ह्याच्यावरून, ह्या क्रायटेरियावरून द सॉलिड्स आर गेट क्लासिफाईड मेनली इन टू द 3 बॉडीज ऑर 3 कॅटेगरीज वन्स अगेन. मग सगळ्यात पहिला जो आहे त्याला म्हटलं जात असतं रिजिड. आता त्याच्या नावानुसारच रिजिड. रिजिडमध्ये काय असतं, द बॉडी विच डू नॉट शो एनी चेंज इन इट्स शेप अँड साईज ऑन द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. ठीक आहे, म्हणजे एक्सटर्नल फोर्स तुम्ही एखाद्या बॉडीवर अप्लाय करताय, पण अप्लाय केल्यानंतर इफ द बॉडी डू नॉट शो एनी चेंज इन इट्स शेप अँड साईज, म्हणजे बॉडीवर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर जर बॉडीचा शेपही बदलत नसेल, बॉडीची साईज पण बदलत नसेल, तर दॅट विल बी कॉल्ड ॲज द रिजिड बॉडी. तर त्याला रिजिड बॉडी असं म्हटलं जात असतं. सो रिजिड बॉडी इज द बॉडी इन विच द बॉडी डू नॉट शो एनी चेंज इन इट्स शेप अँड साईज ऑन द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्या बॉडीच्या मध्ये, शेपमध्ये, साईजमध्ये काहीच बदल व्हायला नको. मग आता याचं एक्झाम्पल कोणतं, तर स्टोन इज कॉल्ड ॲज द एक्झाम्पल ऑफ द रिजिड बॉडी. ठीक आहे, स्टोनला रिजिड बॉडीचं एक्झाम्पल असं म्हटलं जात असतं. तसं जर पाहायला गेलं तर आयडियली नो बॉडी इज रिजिड इन टू द युनिवर्स. युनिवर्समध्ये कुठलीच बॉडी परफेक्ट रिजिड नाही आहे. ठीक आहे, बट स्टोन इज कन्सिडर्ड ॲज अ आयडियल रिजिड. स्टील स्टोनला रिजिड बॉडी असं म्हटलं जात असतं. मग नेक्स्ट कन्सेप्ट प्लास्टिक बॉडी. आता प्लास्टिक कशाला म्हणतात बघा, तर सेम की अगेन वी हॅव टू अप्लाय द फोर्स ऑन द प्लास्टिक बॉडी अँड वी हॅव टू ऑब्झर्व द बिहेवियर ऑफ द प्लास्टिक बॉडी. मग प्लास्टिकमध्ये काय होतं बघा आता, की द बॉडी शोज द चेंज इन इट्स शेप अँड साईज ऑन द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. म्हणजे तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर प्लास्टिकमध्ये चेंजेस व्हायला पाहिजे. प्लास्टिकचा शेप बदलेल, प्लास्टिकची साईज बदलते, प्लास्टिकचे डायमेन्शन्स बदलतात. ठीक आहे, पण ह्याच्या पुढं काय व्हायला पाहिजे बघा आता, की व्हेन द फोर्सेस आर अप्लाइड ऑन द प्लास्टिक बॉडी इट शोज द चेंज इन इट्स शेप अँड साईज. त्याचा शेप साईज बदलतो अँड रिगेन्स द ओरिजिनल शेप अँड साईज पार्शली ऑन द रिमूव्हल ऑफ द एक्सटर्नल फोर्सेस. ठीक आहे, म्हणजे प्लास्टिक बॉडीवरचे फोर्सेस तुम्ही रिमूव्ह केले की बॉडीने परत ओरिजिनल शेप, ओरिजिनल साईज हा पार्शल अमाऊंटमध्ये मिळवायला पाहिजे. सो प्लास्टिक बॉडीचं बिहेवियर कसं आहे बघा आता, की व्हेन द एक्सटर्नल फोर्सेस आर अप्लाइड ऑन द प्लास्टिक बॉडी देन इट शोज द चेंज इन इट्स शेप अँड साईज. प्लास्टिक बॉडीवर फोर्स अप्लाय केला की त्याचा शेप बदलतो, साईज बदलते, डायमेन्शन्स बदलतात. अँड व्हेनेवर द फोर्सेस आर रिमूव्ड देन द बॉडी रिगेन्स द इट्स ओरिजिनल शेप अँड साईज पार्शली. फोर्सेस अप्लाय केल्यानंतर बॉडीमध्ये चेंजेस होतात आणि फोर्सेस रिमूव्ह केल्यानंतर बॉडीला ओरिजिनल शेप आणि साईज हा पार्शल अमाऊंटमध्ये परत मिळतो. नॉट फुल्ली, पार्शल अमाऊंटमध्ये. याचं एक्झाम्पल काय डे टू डे लाईफमध्ये, तर पेपर, प्लास्टिक, मड, दिज आर द एक्झाम्पल ऑफ द प्लास्टिक बॉडी. हे सगळे प्लास्टिकचे एक्झाम्पल. प्लास्टिक इट सेल्फ इज द एक्झाम्पल ऑफ द प्लास्टिक बॉडी. पेपर इज द एक्झाम्पल ऑफ द प्लास्टिक बॉडी. पेपरला तुम्ही फोर्स अप्लाय करा तो कॉम्प्रेस्ड होतो, फोर्स रिमूव्ह करा तो परत पहिलेसारखा होण्याचा प्रयत्न करतो, पण पूर्णच्या पूर्ण शेप ॲज इट इज नाही मिळवू शकत. सो दिस इज वॉट वॉज अबाउट द प्लास्टिक बॉडी. देन मुव्हिंग टू द नेक्स्ट वन, इलास्टिक बॉडी.
द थर्ड कॅटेगरी. आणि ॲक्च्युली ह्या डेफिनेशनपासून आता इलॅस्टिसिटी चॅप्टर जे तुमचं त्याला सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही. मग इलॅस्टिक बॉडी कशाला म्हटलं जात असतं बघा. द बॉडी शोज द चेंज इन इट्स शेप अँड साईज ऑन द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. इलॅस्टिक बॉडीमध्ये तेच होतं की जे प्लॅस्टिकमध्ये होतं. whenever the forces are applied on the elastic body, then the shape and size of the elastic body goes on changes. इलास्टिक बॉडीचा सुद्धा शेप बदलतो, साईज बदलते. अँड व्हेनेवर द फोर्सेस आर रिमूव्ड, ठीक आहे, जेव्हा तुम्ही फोर्सेस रिमूव्ह कराल, दिस इज द की पॉईंट ॲक्च्युली. व्हेनेवर द फोर्सेस आर रिमूव्ड फ्रॉम द बॉडी, देन द इलास्टिक बॉडी रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज टोटली ऑन द रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल फोर्सेस. एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह केल्यानंतर इलॅस्टिक बॉडी जी आहे दॅट रिगेन्स द ओरिजिनल शेप अँड साईज इन अ टोटल अमाऊंट, टोटली फुल्ली. इलॅस्टिक बॉडीला ओरिजिनल शेप, ओरिजिनल साईज, ओरिजिनल डायमेन्शन्स ॲज इट इज पूर्वीसारखे परत मिळून जातात. सो दिस इज वॉट वॉज द बिहेवियर ऑफ द 3 डिफरंट बॉडीज. मग बघा आता परत सॉलिडचं जे क्लासिफिकेशन आहे, रिजिड, प्लास्टिक, इलॅस्टिक, ह्या तिघांमध्ये तिघं बॉडीजचं बिहेवियर बघा वन बाय वन कसं आहे त्या. रिजिड बॉडी काय करतो, इट डू नॉट शो एनी चेंज इन इट्स शेप अँड साईज. रिजिड बॉडीवर काही फरक पडत नाही, तुम्ही कितीही फोर्स अप्लाय करा, बॉडीचा शेप बदलणार नाही, साईज बदलत नाही, डायमेन्शन्स बदलत नाही. सो द बॉडी इज अनअफेक्टेड, बॉडीवर काही फरक पडत नाही. प्लास्टिकमध्ये काय होतं, whenever the forces are applied on the plastic body, it shows the change in its shape and size, and when the forces are removed, the body regains the original shape and size partially. प्लास्टिकला ओरिजिनल शेप साईज हा पार्शल अमाऊंटमध्ये मिळतो, पूर्ण अमाऊंटमध्ये नाही मिळू शकत. आणि तिसरं आहे इलास्टिक. इलास्टिक बॉडीमध्ये काय होतं, whenever the forces are applied on the elastic body, it shows the change in its shape and size, and whenever the forces are removed, the body regains the original shape and size totally. इलास्टिक बॉडीमध्ये त्या बॉडीला ओरिजिनल शेप, ओरिजिनल साईज, ओरिजिनल डायमेन्शन हे परत पूर्वीसारखे मिळून जात असतात फोर्सेस रिमूव्ह केल्यानंतर. आता इलास्टिक बॉडीचं एक्झाम्पल काय, इथं मी 2 एक्झाम्पल दिलेले मित्रांनो बघा. द फर्स्ट वन इज द रबर, सेकंड वन इज द स्टील. तुम्हाला दोघं कॉन्ट्ररी वाटतील, कारण रबर खूप इलास्टिक आहे पण स्टील दिसत नाही डोळ्यांना इलास्टिक, ठीक आहे. तर स्टील हा हायेस्ट इलास्टिक एलिमेंट म्हटला जात असतो. स्टील इज हॅव्हिंग द हायेस्ट इलास्टिसिटी अमंग्स ऑल द एलिमेंट. कसं ते आपण पुढच्या काही लेक्चरमध्ये डिस्कस करू, त्यावेळेस तुम्हाला कळेल की इलॅस्टिसिटी कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड करते आणि ते फॅक्टर्स स्टील कसे शो करतो, म्हणून स्टीलची इलॅस्टिसिटी कशी जास्त आहे हे आपल्या काही फर्दर पुढच्या नेक्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ लेक्चरमध्ये केव्हा तरी आपल्याला येईल. बट तोपर्यंत लक्षात ठेवा, रबर इज द इलॅस्टिक मटेरियल, स्पंज इज द इलॅस्टिक मटेरियल, स्टील इज द इलॅस्टिक मटेरियल. सो दिस इज वॉट वॉज अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ द सॉलिड. मग आता हे जे 3 क्लासिफिकेशन आपण पाहिले, रिजिड, प्लास्टिक आणि इलॅस्टिकचे, तर ह्या तिघं बॉडीजच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्यांना सिरियली रिजिडिटी, प्लास्टिसिटी आणि इलॅस्टिसिटी असं म्हटलं जात असतं. सो मुव्हिंग टू द नेक्स्ट स्लाइड. सी रिजिडिटी. रिजिडिटी कशाला म्हणतात बघा आता, द प्रॉपर्टी बाय विच द बॉडी डू नॉट शो एनी चेंज इन इट्स शेप अँड साईज ऑन द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्सेस, ठीक आहे. दॅट इज वॉट द रिजिडिटी. रिजिडिटी म्हणजे काय की एखाद्या बॉडीवर तुम्ही फोर्स अप्लाय केला आहे, बॉडी जर शेप साईज बदलत नाही आहे तर ह्या प्रॉपर्टीला रिजिडिटी म्हटलं जात असतं सिम्पली. सो रिजिडिटी इज वॉट, इट इज द प्रॉपर्टी बाय विच द बॉडी डू नॉट शो एनी चेंज इन इट्स शेप अँड साईज ऑन द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. आता तुम्ही जर कम्पेअर कराल रिजिड बॉडी आणि रिजिडिटी यांच्या डेफिनेशन ऑलमोस्ट सारख्या आहे. फक्त रिजिड बॉडीमध्ये आपण बॉडी असं म्हणतो, इथं प्रॉपर्टी म्हणतो. द प्रॉपर्टी बाय विच द बॉडी डू नॉट शो एनी चेंज इन इट्स शेप अँड साईज ऑन द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्सेस. सो दिस इज वॉट वॉज कॉल्ड ॲज द रिजिडिटी. मग प्लास्टिसिटी अगेन, आता हा जो पुढं ITY लागतो आहे प्लास्टिकच्या पुढं, तर तो म्हणजे प्रॉपर्टी. मग प्लास्टिसिटी काय, द प्रॉपर्टी बाय विच द बॉडी रिगेन्स द ओरिजिनल शेप अँड साईज पार्शली ऑन द रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल फोर्सेस. करेक्ट आहे. एक्सटर्नल फोर्सेस रिमूव्ह केल्यानंतर जर बॉडीला ओरिजिनल शेप, ओरिजिनल साईज हा पार्शल अमाऊंटमध्ये परत मिळत असेल तर दॅट विल बी कॉल्ड ॲज द प्लास्टिसिटी. सो इट इज द प्रॉपर्टी बाय विच द प्लास्टिक बॉडी रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज पार्शली. ज्याच्यामुळे
बॉडीला ओरिजिनल शेप अँड साईज पार्शल अमाऊंटमध्ये परत मिळतो त्याला म्हटलं जात असतं प्लास्टिसिटी. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज द प्लास्टिसिटी. आणि ॲक्च्युली ह्या चॅप्टरचं नाव इलॅस्टिसिटी, ते इथून सुरुवात होत आहे बघा. आता इलॅस्टिसिटी काय, तर इट इज द प्रॉपर्टी by which the body regains its original shape and size totally on the removal of the external forces. External forces remove केल्यानंतर if the body regains its original shape and size totally, then it is called as the elasticity. आता तुम्ही बघा, इलॅस्टिक बॉडी आणि इलॅस्टिसिटी याच्यातही जास्त डिफरन्स नाही आहे. ठीक आहे, इलॅस्टिक बॉडीची डेफिनेशन आणि इलॅस्टिसिटीची ऑलमोस्ट सारखी, फक्त इलॅस्टिसिटीमध्ये काय लक्षात ठेवाल तर इट इज द प्रॉपर्टी. फर्स्ट ऑफ ऑल इलॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी आहे आणि इलॅस्टिक बॉडी दॅट इज द बॉडी विच शोज दिस प्रॉपर्टी ऑफ इलॅस्टिसिटी. ठीक आहे, सो सॉलिडचं क्लासिफिकेशन हे 3 याच्यात झालं. ते पाहिलं आपण, रिजिड बॉडी, प्लास्टिक बॉडी, इलॅस्टिक बॉडी. रिजिड बॉडीची प्रॉपर्टी म्हणजे रिजिडिटी, प्लास्टिक बॉडीच्या प्रॉपर्टीला म्हटलं जातं प्लास्टिसिटी आणि इलॅस्टिक बॉडीच्या प्रॉपर्टीला म्हटलं जात असतं इलॅस्टिसिटी. सो दिस इज व्हॉट वॉज अबाउट द रिजिडिटी, प्लास्टिसिटी अँड इलॅस्टिसिटी. आता हे जे चॅप्टर रन होणार आहे इलॅस्टिसिटी, हे इथून पुढं फक्त इलॅस्टिसिटीबद्दल रन होणार आहे, लक्षात घ्या. आपल्याला प्लास्टिसिटीशी काही घेणं देणं नाही, रिजिड बॉडीशी काही घेणं देणं नाही. रिजिड बॉडी आपण वेगळ्या चॅप्टरमध्ये ज्यावेळेस बघू त्यावेळेस रोटेशनल मोशन मध्ये येईल आपल्याला ते. ठीक आहे, प्लास्टिसिटीबद्दल आपल्याला काही कन्सेप्ट येणार नाही ह्या चॅप्टरमध्ये जास्त. सो वी हॅव टू लुक ओनली फॉर द इलॅस्टिसिटी हिअर. आवर इंटेन्शन इज टू स्टडी द इलॅस्टिसिटी ओनली. आपल्याला इलॅस्टिसिटीबद्दलच जास्त इन्फॉर्मेशन दिली आणि असं समजा की इथून पुढे हे चॅप्टर आता टोटल इलॅस्टिसिटीबद्दलच रन होणार आहे. दिस इज व्हॉट वॉज अबाउट द बेसिक्स ऑफ द इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटीपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे जे बेसिक आहे ते आतापर्यंत आपण पाहिलं. मग आता बघा, हे जे 3 कॅटेगरीज आपण पाहिल्या बॉडीच्या, प्लास्टिक, इलॅस्टिक, रिजिड किंवा रिजिड, प्लास्टिक, इलॅस्टिक, तर ह्या कॅटेगरीजसाठी क्रायटेरिया कोणता लावला होता आपण, की जेव्हा आपण एक्सटर्नल फोर्स एखाद्या बॉडीवर अप्लाय करतो आणि त्या बॉडीचं बिहेवियर कसं राहतं येतं लक्षात. म्हणजे इथं की रोल जो आहे तो कोण प्ले करतो आहे, दॅट इज द फोर्स प्ले करतो आहे. ठीक आहे ना. फोर्स अप्लाय केल्यानंतर तुम्ही हे सगळं क्लासिफिकेशन, आयडेंटिफिकेशन जे आहे ते तुम्ही करू शकताय. म्हणजे यू हॅव टू अप्लाय द फोर्स. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला पहिले फोर्स अप्लाय करावं लागेल आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडीचं बिहेवियर कसं असेल ते तुम्हाला बघता येईल. पण मग जेव्हा तुम्ही एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय करताय तर इथं परत 3 नवीन कन्सेप्ट पिक्चरमध्ये येतात. ते कोणते कोणते बघा. मुव्हिंग टू द नेक्स्ट स्लाईड. तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय करताय, ठीक आहे, तर तेव्हा काय काय होतं बघा. आता बेसिकली वी आर टॉकिंग अबाउट द प्लास्टिक अँड इलॅस्टिक राईट नाव. प्लास्टिकमध्ये पण आणि इलॅस्टिक बॉडीमध्ये पण बघा, वेन एवर वी हॅव अप्लाइड द फोर्सेस ऑन द प्लास्टिक बॉडी ॲज वेल ॲज इलॅस्टिक बॉडी. करेक्ट आहे. प्लास्टिक आणि इलॅस्टिक दोघंही बॉडीजवर जेव्हा जेव्हा आपण फोर्सेस अप्लाय केले त्या वेळेला द प्लास्टिक बॉडी शोज द चेंज इन इट्स शेप अँड साईज. सिमिलरली इलॅस्टिक बॉडी शोज द चेंज इन इट्स शेप अँड साईज. प्लास्टिक बॉडीचा सुद्धा शेप आणि साईज बदलतो, इलॅस्टिक बॉडीचा सुद्धा शेप आणि साईज बदलत असतो. दोघांमध्ये सुद्धा शेप आणि साईज बदलत असतो. मग हा जो शेप आणि साईज बदलण्याची जी प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज द डिफॉर्मेशन. त्याला म्हणतात डिफॉर्मेशन. डेफिनेशन सिम्पल एकदम. इट इज द चेंज इन द शेप अँड साईज ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज द डिफॉर्मेशन. चेंज इन द शेप अँड साईज ऑफ द बॉडी. मग आता हा चेंज इन द शेप अँड साईज का बरं होतो, फोर्स अप्लाय केल्यानंतर. म्हणून तुम्ही परत डेफिनेशन कंटिन्यू करून असे म्हणू शकतात की द चेंज इन द शेप अँड साईज ऑफ द बॉडी अंडर द ॲक्शन ऑफ द एक्सटर्नल फोर्स इज कॉल्ड ॲज द डिफॉर्मेशन. सो दिस इज व्हॉट वॉज द न्यू कन्सेप्ट. एखाद्या बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होणं त्याला डिफॉर्मेशन म्हणतात. शेप आणि साईजमध्ये कोणताही चेंज होणं दॅट इज व्हॉट कॉल्ड ॲज द डिफॉर्मेशन. मग एखाद्या बॉडीमध्ये डिफॉर्मेशन करण्यासाठी किंवा घडवून आणण्यासाठी द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिफॉर्मेशन इज कॉल्ड ॲज द डिफॉर्मिंग फोर्स. डिफॉर्मिंग फोर्स दॅट इज द न्यू डेफिनेशन. काय डेफिनेशन आहे बघा. द फोर्स दॅट प्रोड्युसेस द डिफॉर्मेशन इन द बॉडी. असा फोर्स की ज्याच्यामुळे बॉडीमध्ये डिफॉर्मेशन व्हायला पाहिजे. द फोर्स दॅट प्रोड्युसेस दॅट कॉजेस द डिफॉर्मेशन इन द बॉडी. आता इलॅस्टिक बॉडीमध्ये, प्लास्टिक बॉडीमध्ये हे जे डिफॉर्मेशन होत होतं हे कोणामुळे होत होतं तर एक्सटर्नल फोर्सेसमुळे की जे आपण अप्लाय करत होतो. म्हणून त्याला म्हटलं जात असतं परत डिफॉर्मिंग फोर्सेस.
सो एक्सटर्नल फोर्सेस तुम्ही एखाद्या बॉडीवर जे अप्लाय कराल त्यालाच म्हटलं जात असतं डिफॉर्मिंग फोर्सेस. सो डिफॉर्मेशन काय, इट इज द चेंज इन द शेप अँड साईज ऑफ द बॉडी. डिफॉर्मिंग फोर्स काय, द फोर्स दॅट प्रोड्युसेस द डिफॉर्मेशन इन द बॉडी. आणि तिसरं इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. आता इंटरनल रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय, द फोर्स दॅट रिस्टोअर्स द बॉडी इन टू इट्स ओरिजिनल शेप. नीट डेफिनेशन आहे का, द फोर्स दॅट रिस्टोअर्स द बॉडी इन टू इट्स ओरिजिनल शेप. असा फोर्स की जो बॉडीला परत ओरिजिनल शेप मिळवून देण्यासाठी काम करतो. द फोर्स दॅट रिस्टोअर्स द बॉडी इन टू द ओरिजिनल शेप अँड ओरिजिनल साईज. ठीक आहे. मग आता ह्या तिघही कन्सेप्टमध्ये बघा तुम्ही, रिजिड बॉडीवर फोर्स अप्लाय केला, रिजिड बॉडीला काही फरक पडला नाही. प्लास्टिकवर फोर्स अप्लाय केला तर प्लास्टिक बॉडी डिफॉर्म झाली. प्लास्टिकवरून फोर्स रिमूव्ह केला पण बॉडीला पहिल्यासारखा शेप पूर्णपणे भेटला नाही. म्हणून प्लास्टिकमध्ये काय पाहिलं आपण, की इट रिगेन्स द ओरिजिनल शेप अँड साईज पार्शली. पण इलास्टिकमध्ये काय झालं बघा, फोर्सेस अप्लाय केले तुम्ही, बॉडीमध्ये डिफॉर्मेशन झालं. अँड वेन एव्हर द फोर्सेस आर रिमूव्ड देन द बॉडी रिगेन्स द ओरिजिनल शेप अँड साईज टोटली. बॉडीला ओरिजिनल शेप आणि साईज परत मिळतो. मग कोणामुळे मिळतो, तर प्लॅस्टिक बॉडीच्या मध्ये देअर एक्झिस्ट अ वन टिपिकल काइंड ऑफ द फोर्स, की जो फोर्स रिस्टोअर्स द बॉडी इन टू इट्स ओरिजिनल शेप. जो फोर्स त्या बॉडीला मदत करतो ओरिजिनल शेपमध्ये आणण्यासाठी, आणि त्या फोर्सला म्हटलं जात असतं, दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज द इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. म्हणून त्याच्या नावामध्ये झालेलं आहे बघा इंटरनल. इंटरनल का बरं, तर इट इज लोकेटेड सिच्युएटेड इनसाइड द बॉडी. हा बॉडीच्या मध्ये असतो म्हणून इंटरनल. इंटरनल रिस्टोरिंग, स्टोअर करतो किंवा रिस्टोअर करणं, परत बॉडीला पहिलेसारख्या शेपमध्ये घेऊन येणं. सो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स, द फोर्स दॅट रिस्टोअर्स द बॉडी इन टू इट्स ओरिजिनल शेप. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट वॉज अबाउट द नेक्स्ट 3 डेफिनेशन्स. सो टुडे टोटली आपण आपल्या इलास्टिसिटी चॅप्टरशी रिलेटेड जवळजवळ 9 डेफिनेशन्स पाहिल्या. कुठल्या कुठल्या बघा, मी परत एकदा रिपीट करून देतो कुठल्या कुठल्या 9 डेफिनेशन. सगळ्यात पहिले आपण पाहिलं रिजिड बॉडी, देन प्लास्टिक बॉडी, देन इलास्टिक बॉडी, ह्या 3. त्याच्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीज रिजिडिटी, प्लास्टिसिटी, इलास्टिसिटी, म्हणजे झाल्या 6. आणि आता त्याच्या पुढच्या ह्या 3 डिफॉर्मेशन, डिफॉर्मिंग फोर्स आणि इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. सो द 9 डेफिनेशन्स वी हॅव लर्न टुडे. या 9 डेफिनेशन्स आपण पाहिल्या. आता हे जे चॅप्टर आहे इलास्टिसिटी, ह्याच्यामध्ये हा जो फोर्स आपण अप्लाय केलेला आहे, डिफॉर्मिंग फोर्स म्हणा किंवा इंटरनल रिस्टोरिंग, ह्याच्यावरून पुढचे काही कन्सेप्ट आपल्याला मिळत जातील. तर वन मोर सच अ कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज द स्ट्रेस. ठीक आहे, त्याला स्ट्रेस म्हटलं जातं किंवा मराठीमध्ये त्याला ताण म्हटलं जात असतं. दुसरा एक कन्सेप्ट आहे ज्याला म्हटलं जात असतं स्ट्रेन. बट आता हे जे दोघं कन्सेप्ट आहे, स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे काय, त्याच्यानंतर स्ट्रेस आणि स्ट्रेन ह्या दोघांचा रेशो घेऊन परत पुढचे 4-5 कन्सेप्ट आपल्याला मिळतात. 4 कॉन्स्टंट मिळतात, ते कॉन्स्टंट. सो आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये वी हॅव टू स्टडी अबाउट द स्ट्रेस अँड स्ट्रेन. तोपर्यंत गुड बाय.